नमस्कार मित्रांनो, मी सीमा खाडे. स्वागत आहे आपलं जी.के.जी.एस मराठी या यूट्यूब चॅनलवरती. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये परीक्षेसाठी येणारे महत्त्वपूर्ण क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर पाहूया आपण आजचा आपला व्हिडिओ. तर आजचा आपला पहिला प्रश्न, भारतीय कला महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले? तर याचं योग्य उत्तर आहे सिकंदराबाद. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 8व्या भारतीय कला महोत्सवाचे उद्घाटन केले. तर हे 8व्या नंबरचं भारतीय कला महोत्सव होतं. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, रतापानी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. सरकारी मदतीसह व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळवून देण्याचं ध्येय रतापानी वन्यजीव अभयारण्याला आहे. आजचा आपला तिसरा प्रश्न, फाटा ब्यूंग जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मंदाकिनी. आजचा आपला चौथा प्रश्न, गांधी सागर वन्यजीव अभयारण्य जे बातम्यामध्ये दिसला तो कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. क्वेश्चन नंबर 5वा, रायटर व्हिलेज नावाच्या सांस्कृतिक उपक्रमाची सुरुवात अलीकडे कोणत्या राज्य सरकारने केली? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. रायटर्स व्हिलेज हा डेहराडून उत्तराखंडमधील एक नवीन सांस्कृतिक उपक्रम आहे जो जागतिक साहित्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवतो. क्वेश्चन नंबर 6, रन फॉर युनिटी कार्यक्रम भारताच्या कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. क्वेश्चन नंबर 7, अलीकडे भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी मेजर रालेग्न नाओ बॉब यांच्या सन्मानार्थ शौर्य संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे तवांग, अरुणाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर 8, शारदा सिन्हा ज्यांचे अलीकडे निधन झाले ते कोणत्या राज्याच्या लोकप्रिय लोकगायिका होत्या? तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार. प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा ज्यांना बिहार कोकिळा म्हणून ओळखले जाते आणि त्यांना पद्मभूषण, पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे पुरस्कार लक्षात ठेवा कारण की यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. क्वेश्चन नंबर 9, 5G ग्रामीण संपर्कासाठी मिलीमीटर वेव्ह ट्रान्सिव्हर विकसित करण्यासाठी अलीकडे कोणत्या 2 संस्थांनी करार केला आहे? तर त्या 2 संस्था आहेत सी डॉट आणि IIT रुर्की. क्वेश्चन नंबर 10, अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला सेल्युलायटिस रोग कोणत्या रोगजनकामुळे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे जीवाणू. सेल्युलायटिस रोग सहसा त्वचेला दुखापत किंवा दुखापत फुटल्याच्या नंतर उद्भवते. क्वेश्चन नंबर 11, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्या नेमबाजाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मनू भाकर. क्वेश्चन नंबर 12, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे 1989. आंतरराष्ट्रीय मानके सेट करणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी धोरणांना प्रोत्साहन देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. क्वेश्चन नंबर 13, भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नस कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलिंगनगर, ओडिशा. क्वेश्चन नंबर 14, ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट 2024 मध्ये नुकतेच लॉन्च करण्यात आलेले फूड इम्पोर्ट रिजेक्शन अलर्ट पोर्टल कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण. क्वेश्चन नंबर 15, अलीकडे स्टेट ऑफ ग्लोबल वॉटर रिसोर्स रिपोर्ट कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वर्ल्ड मेटेओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन. क्वेश्चन नंबर 16, ऑस्ट्रेलियातील बेडिंगो आंतरराष्ट्रीय चॅलेंजमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर महिला एकेरीचे विजेतेपद तान्या हेमंत यांनी जिंकलेले आहे. क्वेश्चन नंबर 17, सुदर्शन चक्र कोरने झाशी येथे नुकतेच कोणते सराव आयोजित केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे स्वावलंबन शक्ती. स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता वाढवणे हा याचा उद्देश आहे. क्वेश्चन नंबर 18, भारताच्या पंतप्रधानांनी उडान योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात नवीन विमानतळाचे उद्घाटन केले? तर याचं योग्य उत्तर आहे सरहानपूर. क्वेश्चन नंबर 19, टायफून काँग्रेने अलीकडे कोणत्या देशाला फटका बसला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तैवान. क्वेश्चन नंबर 20, माया सांडू नुकतीच कोणत्या देशाची राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर याचं योग्य उत्तर आहे मालडोवा. राष्ट्रपती पदाची दुसऱ्यांदा शपथ माया सांडू यांनी घेतली आहे. क्वेश्चन नंबर 21, कावेरी इंजिन कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे DRDO. क्वेश्चन नंबर 22, अलीकडे कोणते पारंपरिक बोस्नियाई गाणे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सेंदवालिंका. हे पारंपरिक बोस्नाई प्रेमगीत युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 23, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेझल कमिटी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय.
GEAC हा 1989च्या पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत येतो. क्वेश्चन नंबर 24. DRDOच्या अत्यंत थंड हवामानातील कार्यासाठी डिझाईन केलेल्या कपड्यांच्या प्रणालीचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हिमकवच. हिमकवच ही एक बहुपरत कपड्यांची प्रणाली आहे जी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDOने विकसित केली आहे. आणि आजचा आपला शेवटचा क्वेश्चन, स्वामित्व योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे पंचायती राज मंत्रालय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 जानेवारी 2025 रोजी स्वामित्व मालमत्ता कार्डाचे वितरण व त्याची देखरेख करतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.